भरलेल्या पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण पीक विमा भरलेले शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। जर तुम्ही देखील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। त्याहून अधिक जर तुम्ही पण पीक विमा भरलेला असाल तर आता पीक विमा वाटप चालू झालेली आहे। आता तुम्ही पण पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करत असाल। पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा कधी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार असा प्रश्न जर तुमचा असेल तर तुमच्यासाठी आली मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी। पीक विमा भरलेल्या पूर्णपणे शेतकऱ्यांना आता एक मोठा दिलासा मिळणार असून आता जर तुम्ही पण पीक विमा योजनेची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल तर तुमच्यासाठी देखील आता पूर्णपणे दुसऱ्या टप्प्याचे वितरण देखील सुरू करण्यामध्ये आले असून आता पीक विमा योजनेची दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करायची गरज राहिली नसून आता पीक विमा देखील आज दुपारी 12च्या नंतर देखील वाटप चालू करण्यामध्ये येणार असून फक्त काही शेतकऱ्यांना देखील यामधून बाद करण्यामध्ये आलेलं आहे। काही जिल्ह्यामध्येच देखील हा दुसरा टप्पा देखील टाकण्यामध्ये येणार आहे। बाकींच्या शेतकऱ्यांची पूर्णपणे प्रतीक्षा संपली नसून त्यांना देखील आणखीन प्रतीक्षा करावी लागणार। आता जर तुम्ही देखील याच जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख किंवा नाव आलं तरच तुम्हाला आज दुपारी 12 नंतर देखील पूर्णपणे या ठिकाणी पीक विमा योजनेचा वाटप म्हणजेच लाभ देखील मिळू शकतो। तर चला कुठल्या जिल्ह्यामध्ये देखील आजपासून हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपासून मोठा लाभ देखील मिळणार म्हणजेच की आता पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील कुठल्या जिल्ह्यामध्ये देण्यामध्ये येणार असून कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा संपलेली आहे सविस्तरपणे आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला पूर्णपणे नक्की बघत चला आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका। तर चला येऊया व्हिडिओकडे। कोणकोणत्या शेतकऱ्यांची पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना आता चिंता करायची कसलीच अडचण कसलीच बाधा राहिली नसून ते शेतकरी आता थेट नाचणार आहे म्हणजेच की आता तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्ही देखील थेट आता नाचणार असून तुम्हाला देखील चिंता करायची गरज राहिली नसून कारण की आता तुम्हाला पण पीक विमा वाटप करण्यात सुरुवात देखील करण्यामध्ये आली असून पीक विमा देखील वाटपाला सुरुवात देखील होणार असून 12च्या नंतर देखील हे शेतकरी थेट नाचणार असून त्यांनी देखील 1 ते 1.5 महिन्यापासून पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा बघितलेली आहे। पण आणखीन पण असे काही शेतकरी आहे की त्यांची देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली नाही, त्यांना देखील आणखीन प्रतीक्षा करावी लागणार। कोणते शेतकरी आहे कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार नाही सविस्तरपणे आपण ते जिल्हे देखील याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पूर्णपणे प्रतीक्षा पूर्ण झाली असून त्यांना देखील आता मोठा दिलासा देण्याचं काम देखील राज्य सरकारने केलेलं आहे। सविस्तरपणे आपण ते महत्त्वाचे जिल्हे देखील याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत म्हणजेच की आता आज या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर समजून चला की तुमची देखील पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून आता तुम्हाला पण चिंता करायची अडचण बाधा राहिली नसून तुम्हाला पण आता मोठा दिलासा मिळणार म्हणजेच की आता पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील तुम्हाला आजपासून वाटप देखील चालू करण्यामध्ये आलेली असून 2 दिवसामध्ये देखील तुम्हाला पूर्णपणे पीक विमा प्राप्त होऊन जाईल। जर तुम्हाला पण पीक विमाच्या योजनेचा दुसरा टप्पा आज आला नाही तर तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता न करता 2 ते 3 दिवस देखील प्रतीक्षा करा। जर 2 ते 3 दिवसामध्ये म्हणजेच उद्या आणि परवा अशी या 3 दिवसामध्ये जर तुम्हाला पण पीक विमा मिळालेला नाही तर तुम्ही देखील चिंता करू नका। फक्त हे एक महत्त्वाचे 2 कामे नक्की पूर्ण करा जेणेकरून तुम्हाला देखील पीक विमा लवकरात लवकर मिळून जाणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून एक GR आला, त्या GR मध्ये देखील 2 महत्त्वाचे कामे देखील करायची शेतकऱ्यांना सांगण्यामध्ये आलेली आहे म्हणजेच की आता या जिल्ह्यातील जर आज उद्या आणि परवा अशी या 3 दिवसामध्ये जर तुम्हाला देखील पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा मिळाला नाही तर तुम्ही देखील चिंता करू नका, कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका। फक्त तुम्ही हे 2 महत्त्वाची कामे नक्की पूर्ण करा जेणेकरून तुम्हाला देखील हा हप्त्याचा लाभ देखील पूर्णपणे प्राप्त होऊन जाईल। तर चला ते 2 महत्त्वाचे कामे कोणते असणार आहे, जे 2 महत्त्वाचे कामे ज्या शेतकऱ्यांचे अधुरे आहे त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर करणे गरजेचे सांगण्यामध्ये आलेले आहे आणि तुम्हाला पण ते लवकरात लवकर पूर्णही करायचे
करायचे आहे, तर ते 2 कामे कोणते असणार आहे, महत्त्वाचे 2 कामे तेही आपण सविस्तरपणे आज आणि याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. ज्या शेतकऱ्यांना जर तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी आलं, या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं, यादी पण आपण 2च मिनिटांमध्ये लगेच देखील बघणार आहोत. त्यामुळे ती यादी देखील बघा. जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का येतं तेही नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि काळजीपूर्वक तीही जिल्ह्याची यादी नक्की बघा. तर चला या ठिकाणी आपण बघू ज्या शेतकऱ्यांना आज उद्या परवा अशी या 3 दिवसामध्ये देखील पैसे मिळणार नाही त्यांनी देखील घाबरायची गरज राहिली नसून जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं तर तुम्ही फक्त हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण नक्की करून टाका, जेणेकरून तुमचे देखील अडकलेले पैसे पूर्णपणे तुम्हाला देखील या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जातील. ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी आज उद्या परवा अशी या 3 दिवसामध्ये जर यांना देखील पीक विमा योजनेचा दुसरा हप्ता मिळालेला नसेल किंवा मिळणार त्यांच्या खात्यामध्ये तो जमा झाला नाही तर त्यांनी फक्त 2 महत्त्वाचे कामे नक्की करून टाका. या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता दिलासाच मिळणार असून आज दुपारनंतर त्यांना देखील एक मोठा आनंदाचा क्षण येणार. त्यांची देखील 1.5 ते 2 महिन्याची पूर्णपणे प्रतीक्षा पूर्णपणे संपून जाणार असून त्यांना देखील आता दुसऱ्या टप्प्याचा लाभ देखील मिळणार आहे. आता फक्त या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपासून वितरणाला सुरुवात देखील करण्यामध्ये आली असून आज उद्या परवा अशी या 3 दिवसामध्ये पूर्णपणे या 3 दिवसामध्ये या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे देखील पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा प्राप्त होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही किंवा आलं आणि जर तुम्हाला देखील आज उद्या परवा अशी या 3 दिवसामध्ये दुसरा टप्पा मिळालेला नाही, दुसरा टप्पा देखील तुम्हाला आला नाही तर तुम्ही देखील चिंता करू नका. फक्त या ठिकाणी 2 कामे करा. 2 मिनिटाचे कामे देखील असणार. ते 2 कामे तुम्ही जर केले तर तुम्हाला देखील अडकलेले पैसे देखील मिळण्याची देखील चान्सेस वाढेल. कारण की आता GR मध्ये देखील सांगण्यामध्ये आलेले आहे. या 2 कामाचा उल्लेख देखील GR मध्ये देखील करण्यामध्ये आले असून आता जर तुमच्या जिल्ह्यामध्ये जर या ठिकाणी वाटप चालू झालेली असेल पण 3 दिवसामध्ये देखील तुम्हाला पण पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा मिळाला नाही तर तुम्ही देखील चिंता न करता फक्त 2 महत्त्वाचे कामे नक्की करून टाका, जेणेकरून तुम्हाला पण मोठा दिलासा मिळेल. तर चला आपण तुमचा जादा वेळ न घेता हे 18 महत्त्वाचे जिल्हे बघणार आहोत. आता हे 18 जिल्हे आपण का बघणार आहोत असा प्रश्न तुमचा असेल तर तुम्हाला देखील प्रत्युत्तर देतो की आता या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चिंता करायची गरज देखील राहिली नसून त्यांच्या जिल्ह्यामध्ये देखील पीक विमा वाटप चालू करण्यामध्ये येणार असून त्यांना पण आता या ठिकाणी पीक विमा योजनेची 1.5 महिन्याची पूर्णपणे प्रतीक्षा त्यांची संपली असून आता त्यांना देखील एक मोठा आधार झाला असून आता पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा केव्हा येणार असा प्रश्न जर या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा असेल तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आपण हे 18 महत्त्वाचे जिल्हे सविस्तरपणे बघणार आहोत, त्यामुळे तुम्हाला देखील ते महत्त्वाचे जिल्हे पूर्णपणे बघायचे आहे आणि त्यामध्ये देखील तुम्हाला तुमचा जिल्हा देखील चेक म्हणजे बघणं गरजेचे सांगण्यामध्ये आले असून आता तुमचा जिल्हा याच 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो हेही काळजीपूर्वक बघायचे देखील तुमचं काम असल्यामुळे हे महत्त्वाचे जिल्हे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन देखील बघा आणि बघूच नका तर तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी येतं का नाही येतं तेही काळजीपूर्वक लक्ष देऊन नक्की बघा. आणि या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं पण तरी देखील तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये दुसरा टप्पा मिळाला नाही तर लवकरात लवकर तुम्ही देखील हे 2 महत्त्वाचे कार्य नक्की करून टाका, जेणेकरून तुम्हाला पण या ठिकाणी अडचण येणार नाही, तुमची देखील अडचण पूर्णपणे दूर होऊन जाईल. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असलेले जिल्हे सविस्तरपणे बघूया. कोणते जिल्हे, किती जिल्हे, 18 जिल्हे. 18 जिल्हे तुम्हाला देखील या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे बघायला मिळणार. त्याच 18 जिल्ह्यातील जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला देखील चिंता करायची कुठली अडचण कुठली बाधा राहिली नसून तुम्हाला देखील पूर्णपणे या ठिकाणी पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा मिळून जाईल. तर चला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा सर्वात प्रथम मिळणार आहे आपण ते सविस्तरपणे जिल्हे याच व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघणार आणि लगेच देखील बघणार. त्यानंतर आपण ते 2 महत्त्वाचे कामे देखील बघणार आहोत, जे 2 महत्त्वाचे कामे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पूर्ण नक्की करून टाका. ज्या शेतकऱ्यांना दुसरा टप्पा मिळालेला नसेल किंवा त्यांना देखील दुसरा टप्पा मिळणार असून फक्त तुम्हाला 2 कामे करणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेले आहे. तर चला आपला महत्त्वाचा आणि पहिला जिल्हा या ठिकाणी असणार आहे नंदुरबार जिल्हा. आता जर तुम्ही पण नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी असाल, नंदुरबार जिल्हा जर तुमचा असेल तर तुम्ही देखील आता काळजी करू नका, तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलेलं आहे
नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता चिंता करायची गरज राहिली नसून आता याच 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये नंदुरबार जिल्ह्याचे नाव देखील आलेलं आहे. बीड जिल्हा. आता जर तुम्ही देखील बीड जिल्ह्यातून असा विचार करत असाल, अशी चिंता देखील तुम्हाला पण भासत असेल की पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा कधी प्राप्त होणार, पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा येणार तर येणार कधी, अशी चिंता तुमची असेल तर तुमची चिंता पूर्णपणे मिटली असून आता तुम्हाला देखील पीक विमा योजनेची प्रतीक्षा करायची गरज देखील राहिलेली नाही. समोरचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे वर्धा जिल्हा. आता जर तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरलेले असाल किंवा वर्धा जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता याच 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये वर्धा जिल्ह्याचे देखील नाव आलेले आहे. फक्त आता जर तुम्हाला देखील आज उद्या परवा पीक विमा योजनेच्या अशा या 3 दिवसामध्ये देखील विमा मिळाला नाही किंवा तुम्हाला देखील दुसरा टप्पा मिळाला नाही तर तुम्ही फक्त हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण नक्की करून टाका, जेणेकरून तुमची देखील अडचण बाधा पूर्णपणे दूर होईल. समोरचा आपला महत्त्वाचा जिल्हा असणार आहे संभाजीनगर जिल्हा. आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहून शेती करत असाल आणि त्या ठिकाणाहून तुम्ही देखील पीक विमा फॉर्म भरलेला असेल, पीक विमा पूर्णपणे भरलेला असेल तर तुमची देखील आता पूर्णपणे चिंता मिटलेली आहे. पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न जर तुमचा असेल तर तुम्हाला देखील आता चिंता करायची कुठली अडचण कुठली बाधा राहिली नसून तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्यासमोर जिल्हा या ठिकाणी आलेला आहे नाशिक जिल्हा. आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, नाशिक जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता अजिबात काळजी करू नका. नाशिक जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याचं काम देखील या ठिकाणी केलेलं आहे. फक्त त्यांनी 2 महत्त्वाचे कामे नक्की पूर्ण करून टाका. वर्धा जिल्हा. आता जर तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरलेल्या शेतकरी असाल तर आता तुम्हाला देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज देखील राहिलेली नाही. आता वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासाच मिळणार असून वर्धा जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहून शेती करत असाल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. समोरचा आपला जिल्हा जालना जिल्हा. आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल, जालना जिल्ह्यातून तुम्ही देखील फॉर्म भरलेला असेल, पीक विमा देखील तुम्ही पण भरलेला असेल तर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता मोठा दिलासा देण्याचे काम देखील चालू करण्यामध्ये आलं असून आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील एक मोठा अनोखा दिलासाच मिळालेला असून आता दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करायची गरज राहिली नसून आता त्यांना देखील लवकरात लवकर पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा मिळणार आहे. फक्त तुमचे जर 2 महत्त्वाचे कामे अधुरे असेल तर तुम्ही देखील ते लवकरात लवकर पूर्ण करून टाका. समोरचा आपला जिल्हा असणार आहे अहिल्यानगर. आता जर तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी असाल, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही पण शेती करत असाल तर तुम्हाला देखील आता पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा टाकण्यामध्ये येणार असून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी थेट आता नाचणार असून आता तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचं काम देखील चालू करण्यामध्ये आलेलं आहे. समोरचा आपला जिल्हा या ठिकाणी असणारा आहे नांदेड जिल्हा. आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, नांदेड जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील हा टप्पा या ठिकाणी मिळणार असून आता नांदेड जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे. आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा केव्हा मिळणार ही प्रतीक्षा करायची गरज देखील राहिलेली नाही. समोरचा आपला महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे धाराशिव जिल्हा. आता जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, धाराशिव जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी चिंता करू नका, कारण की आता तुमच्या जिल्ह्यात देखील आता लवकरात लवकर देखील पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा मिळणार असून धाराशिव जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही देखील आता चिंता करू नका. तुमची पण चिंता आता पूर्णपणे मिटलेली आहे. आता आपला समोरचा जिल्हा या ठिकाणी यवतमाळ जिल्हा. आता जर तुम्ही पण यवतमाळ जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, यवतमाळ जिल्हा
जिल्हा तुमचा असेल तर तुम्हाला देखील हे दोन महत्त्वाची कामे पूर्ण करणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेलं आहे। आता तुम्ही पण यवतमाळ जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, पीक विमा योजनेची तुम्ही त्या ठिकाणून वाट बघत असाल, प्रतीक्षा करत असाल तर तुमची देखील आता पूर्णपणे प्रतीक्षा संपणार असून तुम्हाला देखील आता प्रतीक्षा करायची गरज देखील राहिली नसून आता फक्त तुम्हाला हे दोन महत्त्वाचे कामे पूर्णपणे करणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेलं आहे। जी.आर.मध्ये देखील या कामांचा उल्लेख होता। जे शेतकरी पूर्णपणे शेतकरी अर्ज केलेला असेल म्हणजेच की त्यांनी आता पीक विमा भरलेला असेल तर त्यांनी फक्त दोन महत्त्वाचे कामे पूर्ण करावे जेणेकरून त्यांना पण कधीही अडचण बाधेचा सामना करावा नाही लागणार। जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुम्ही देखील हे दोन महत्त्वाचे कामे पूर्णपणे बघा आणि जर तुमचे पण ते दोन महत्त्वाचे कामे अधुरे असेल तर तुम्ही देखील ते लवकरात लवकर पूर्ण करून टाका जेणेकरून तुम्हाला पण अडचण बाधा देखील निर्माण होणार नाही। ज्या शेतकऱ्यांनी हे दोन महत्त्वाचे कामे पूर्ण केलेले आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, पण ज्यांनी हे दोन महत्त्वाचे कामे अधुरे ठेवलेले आहेत त्यांनी ते लवकरात लवकर पूर्ण नक्की करून टाका। पहिलं आणि महत्त्वाचं काम देखील या ठिकाणी असणार आहे ई-KYC। आता जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही देखील ई-KYC केलेले नाही किंवा तुम्ही पण ई-KYC अधुरे ठेवलेले आहे तर तुम्ही पण ती लवकरात लवकर पूर्ण नक्की करून टाका जेणेकरून तुम्हाला पण चिंता करायची गरज राहणार नाही। ई-KYC शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पूर्ण नक्की करून टाका। दुसरं आणि मेन महत्त्वाचं म्हणजे फार्मर आय डी। आता जर तुमची पण फार्मर आय डी काढलेली नसेल तर तुम्ही देखील लवकरात लवकर फार्मर आय डी काढून टाका। धन्यवाद, भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। त्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये।